नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला सब्जेक्ट चालू आहे मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंटेशन. आतापर्यंत आपण मेजरमेंट साठी असणारे अतिशय महत्त्वाचे पॅरामीटर्स पाहिले. त्यामध्ये ॲक्युरसी, प्रिसिजन, लिनियरिटी, सेन्सिटिव्हिटी, रिप्रोड्युसिबिलिटी, ड्रिफ्ट होता, हिस्टेरिसिस होता, थ्रेशोल्ड होता, डेड टाइम होता, डेड झोन होता, एटसेट्रा. एरर होता. एररचे प्रकार पहिले आपण कम्प्लिटली. त्यानंतर आपण पुढे आलो आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट नावाच्या कन्सेप्टला सुरुवात केली. देर आर टू टाइप्स ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. वन इज अ प्रायमरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, अनदर वन इज अ सेकंडरी मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. या प्रायमरीलाच अब्सोल्यूट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणतात आणि सेकंडरी मध्ये पडल्या होत्या चार टाइप्स तुमच्या. त्याच्यातला पहिला होता इंडिकेटिंग, दुसरा होता इंटिग्रेटिंग, तिसरा होता रेकॉर्डिंग आणि चौथा होता नल टाइप इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर आपण इंडिकेटिंग सुरुवात केला. त्यामध्ये महत्वाचे आपण वेगवेगळे टॉर्क्स पाहिले. त्या तीन टॉर्क येतात. एक डिफ्लेक्टिंग टॉर्क, दुसरा कंट्रोलिंग टॉर्क आणि तिसरा डॅम्पिंग टॉर्क. त्यानंतर कंट्रोलिंग टॉर्क दोन पद्धतीने प्रोव्हाइड केला जात असतो. त्याच्यातली पहिली पद्धत म्हणजे ज्याला स्प्रिंग कंट्रोल म्हणतो. दुसरी पद्धत म्हणजे त्याला आपण ग्रॅव्हिटी कंट्रोल म्हणत असतो. डॅम्पिंग तीन पद्धतीने प्रोव्हाइड करता येत असते. त्यातली पहिली पद्धत एअर फ्रिक्शन डॅम्पिंग, दुसरी होती फ्लुइड फ्रिक्शन डॅम्पिंग आणि थर्ड वन वॉज द एडी करंट डॅम्पिंग. हे डॅम्पिंग ही कम्प्लीट केलं. त्यानंतर तुमचा कंट्रोल टॉर्क कम्प्लीट केला आणि डिफ्लेक्टिंग टॉर्क कम्प्लीट केला. त्यानंतर इंटिग्रेटिंग टाइप इन्स्ट्रुमेंट कम्प्लीट झाले आपले. रेकॉर्डिंग टाइप कन्सेप्ट क्लिअर झाले. तर आणि एक अतिशय महत्वाचा हॉट टॉपिक ज्याच्यावरून हमखास परीक्षेत प्रश्न येतात असा टेबल मी तुम्हाला दिला होता. त्या टेबल मध्ये इफेक्ट कोणता, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट कोणतं, ते कोणत्या सप्लाय वरती चालतं, एसी की डीसी किंवा दोन्ही वरती चालतंय, ते कम्प्लीट केलं. त्यानंतर ऍप्लिकेशन्स, त्यानंतर त्याच्यात कंट्रोल कोणते यूज केलंय, डॅम्पिंग कोणती प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याची स्केल कोणती आहे, असा एकंदरीत एकदम मस्त पैकी टेबल सुद्धा आपला कम्प्लीट झालेला होता. त्यानंतर आपण आजचा जो काही मेन मोटो आहे, हे आतापर्यंत झालेल्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आणि आजच्या लेक्चर मधून हमखास परीक्षेत येणारे प्रश्न जे काही कन्सेप्ट असतात ते मी आजच्या लेक्चर मधून घेणार आहे. आजच्या लेक्चरचा शीर्षक आहे, हेडिंग आहे, ज्याला आपण म्हणतो मेजरमेंट्स ऑफ RLC. बघा मित्रांनो, मी तुम्हाला खूपदा सांगितलंय की इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरचे हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत. रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स यांना मेजर करायचंय, हा आजचा टॉपिक आहे आपला. त्यात आपण काय करणार आहोत, वन बाय वन मुद्दे कंप्लीट करून देणार आहे तुम्हाला. एक्झाम मध्ये कसे प्रश्न येतात, कशा पद्धतीने आपल्याला त्याच्या मेथड्स असतात, नंबर ऑफ, तर त्या कशा लक्षात ठेवायच्या, त्याचे काही लॉजिक ट्रिक्स आणि फंडे सोबत सोबत एकदम मस्त कन्सेप्टची क्लॅरिटी करून घ्यायची आहे. चला तर आपण वेळ न वाया घालवता याला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, बेसिकली मी रेजिस्टन्सच्या बाबतीत सांगत असताना यांना तिघांमध्ये डिवाइड केलं. तीन वेगवेगळ्या टाइप्स मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण काय करणार आहोत, डिफाइन करणार आहोत. त्याच्यातली पहिला प्रकार म्हणजे ज्याला आपण म्हणतो लो रेजिस्टन्स, दुसरा प्रकार मीडियम रेजिस्टन्स आणि थर्ड वन इज द हाय रेजिस्टन्स. मग हे कशावरून, हे काय असं मोठं काही त्याची साईज वरून असतं का किंवा त्याचं काही ते दिसण्यावरून असतं का, नाही. तर यांचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे तर त्याची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशन आहे. लो रेजिस्टन्स असतो लेस दॅन 1 ओहम. बघा इकडे मी ब्रॅकेट मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, लेस दॅन 1 ओहम असेल तर दॅट टाइप ऑफ द रेजिस्टन्स इज कॉल्ड एज अ लो रेजिस्टन्स. त्याला काय म्हणतो आपण, लो रेजिस्टन्स म्हणायचं असतं. बघा प्रत्येक ठिकाणी मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता सेम या ठिकाणी मीडियम रेजिस्टन्स, काय म्हणतोय मी, मीडियम रेजिस्टन्स, याची सुद्धा रेंज लिहून दिलेली मी. काय रेंज आहे, 1 ओहम टू 100 किलो ओहम, 1 ओहम टू 100 किलो ओहम. काही काही ठिकाणी तिकडे ऑप्शन मध्ये येऊ शकतं 1 ओहम टू 0.1 मेगा ओहम, हे सुद्धा उत्तर तुमचं येऊ शकतं. क्लिअर झालं, ह्याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. कधी कधी काय होतं, एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात की मीडियम
रेजिस्टन्स कुठून कुठपर्यंत असतो किंवा त्याची रेंज काय असते. कधी ऑप्शन हे येऊ शकतं 1 to 100 किलो ओहम, दॅट विल बी द करेक्ट आन्सर. कधी हे भविष्यात एखाद्या वेळेस जर तुम्हाला हे दिसलं तर त्याला घाबरून नाही जायचं की हे शिकवलंय सरनी पण हे शिकवलंच नव्हतं. हे सुद्धा ऑप्शन असलं तर तुम्ही त्याला पटकन टिक करायचं, दॅट विल बी युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं इथपर्यंत. एक पेक्षा कमी 1 ते 100 किलो ओहमच्या दरम्यान असेल तर मीडियम असतो. हाय रेजिस्टन्स बघा, 1 पेक्षा कमी लो रेजिस्टन्स, 1 पासून पुढे 100 किलो ओहम पर्यंत मीडियम रेजिस्टन्स, आणि हाय रेजिस्टन्स बघा ग्रेटर दॅन 100 किलो ओहम म्हणायला हरकत नाही. ग्रेटर दॅन 100 किलो ओहम म्हणायला हरकत नाही. मी मित्रांनो एकंदरीत वन टाइम तुम्हाला सांगू का की हे बघा एक पॉइंट आहे, इथला एक दुसरा पॉइंट आहे आणि हा एक तिसरा पॉइंट आहे असं इमॅजिन करा. हा आहे, ह्याची जी व्हॅल्यू आहे इथपर्यंत आहे समजा 1 ओहम. मग इकडे तुम्ही लो रेजिस्टन्स म्हणू शकता. इकडं तुम्हाला इथपर्यंत धरता येऊ शकतं 100 किलो ओहम. इथून ते 100 किलो ओहम याला तुम्ही मीडियम रेजिस्टन्स म्हणू शकता. आणि इथून पुढचा जो आहे तो ग्रेटर दॅन 100 किलो ओहम म्हणायला हरकत नाही. ग्रेटर दॅन 100 किलो ओहम, मग तो 200 किलो ओहम असेल, 500 किलो ओहम असेल, 1000 किलो ओहम असेल, किंवा तिथून पुढचा जितका पण असेल तो असतो तुमचा हाय रेजिस्टन्स. त्याला काय म्हणायचं तुम्हाला? हाय रेजिस्टन्स म्हणायचं आहे. मला वाटतं ही गोष्ट आता तुम्हाला कळली असेल. आपल्याला आता पुढच्या मुद्द्याकडे जायचंय. बघा मी लो रेजिस्टन्स कशाला म्हटलं? लेस दॅन 1 ओहमला. मीडियम कशाला म्हणलं? 1 to 100 किलो ओहमला. आणि हाय रेजिस्टन्स कशाला म्हटलं? तर ग्रेटर दॅन 100 किलो ओहमला हाय रेजिस्टन्स म्हणायचं आहे. आता पुढच्या मुद्द्यावर यायचंय. अतिशय महत्वाचा आणि टेक्निकल पॉइंट ऑफ व्ह्यू न मुद्दा आहे. काय मुद्दा आहे बघा? इट इज अ 4 टर्मिनल स्टँडर्ड, थोडक्यात डायग्राम. काय म्हणतो मी? इट इज अ 4 टर्मिनल स्टँडर्ड. याचे 4 टर्मिनल्स असतात. कशामुळं काय ते लिहून देतो, कन्सेप्ट सांगून टाकतो, टेन्शन घेऊ नका. मीडियम रेजिस्टन्स हा 2 टर्मिनल स्टँडर्ड आहे आणि हाय रेजिस्टन्स हा 3 टर्मिनल स्टँडर्ड आहे. बघा 4 टर्मिनल, 2च टर्मिनल आणि 3 टर्मिनल. प्रत्येक वेळी काहीतरी कारण असल्याशिवाय असे टर्मिनल किंवा अशा काही गोष्टी येत नसतात. आता काय नेमकं कारण आहे ते बघूयात आपण. बघा इकडं हे जे 4 टर्मिनल्स आहेत ना, ज्यावेळेस तुम्हाला मेजरमेंट करायची या रेजिस्टन्सची, त्यावेळेस जर तुम्ही समजा हे जर 2 टर्मिनलला, 1 आणि 2 टर्मिनलला जर तुम्ही समजा इथे एखादा मीटर लावलं आणि त्याला मेजर करायचा प्रयत्न केला, तर होईल काय की ऑलरेडी हा 1 ओहम आहे आणि इकडे जे असतात ना हे दांडे जे बाहेर आलेले 1 आणि 2 ही लीड आहेत. लीड फॉर कनेक्शन साठी त्या लीड्स असतात. मग या लीडला सुद्धा काहीतरी रेजिस्टन्स असेल, मग तो रेजिस्टन्स सुद्धा इथं काउंट होईल ना. आणि मग जर तो रेजिस्टन्स काउंट झाला तर हा जर 1 ओहम समजा 0.9 ओहम आहे आणि लीडचा आणखी काहीतरी जर ऍड झाला तर तो 1 पेक्षा जास्त होईल आणि मग ती 1 म्हणजे लो रेजिस्टन्स मध्ये राहणार नाही ना. म्हणून ते लीडचा रेजिस्टन्स, काय म्हणतो मी, लीडचा रेजिस्टन्स अवॉइड करता यावा किंवा तो नाही मेजर केला पाहिजे, याच्यासाठी 3 आणि 4 टर्मिनल या रेजिस्टन्सचे एकदम जवळ कनेक्ट केले, ज्याच्यामुळं तुम्हाला रेजिस्टन्सची व्हॅल्यू मोजता येत असते. त्याच्यामुळे काय होत असते? रेजिस्टन्सची व्हॅल्यू मोजता येत असते. मी इथं पॉइंट लिहिलाय बघा, 4 टर्मिनल्स आर रिक्वायर्ड. कशासाठी 4 लागतात? ते 4 पैकी हे जे 2 असतात ना, ते काय करतात? टू अवॉइड द लीड रेजिस्टन्स. त्या लीडचा रेजिस्टन्स अवॉइड करण्यासाठी हे 2 टर्मिनल असतात. आता जिंदगीत विसरता कामा नये. काय परीक्षेत क्वेश्चन येऊ शकतो की लो रेजिस्टन्स मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ टर्मिनल स्टँडर्ड इज देअर? उत्तर काय असलं पाहिजे? 4 टर्मिनल. किती उत्तर पाहिजे? 4 टर्मिनल. काय म्हणायचं त्याला? 4च टर्मिनल उत्तर असतं. त्याच्यातले 2 कशासाठी? 3 आणि 4 ते जवळ जवळ कनेक्ट केले टू अवॉइड द लीड रेजिस्टन्स. मला वाटते मुद्दा कळला असेल. इकडे बघा आता मीडियम रेजिस्टन्स मध्ये 2च टर्मिनल इथं दिसतंय. धडधड तुम्ही इथं आणि इथं लावू शकतात. एखादं तुम्हाला जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट किंवा डिव्हाइस किंवा मेथड आपण म्हणतो ती तुम्ही त्या ठिकाणी कनेक्ट करू शकतात.
आणि त्याचा रेजिस्टन्स तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. कारण काय होतंय की या लीडचा जरी समजा त्याच्यामध्ये आला, येतो ना, येणार झाला, कारण काय होणार, ही रेजिस्टन्स एवढा आहे समजा इथं, आणि इथं कनेक्शन असल्यामुळं ह्या लीडचा त्याच्यात काहीतरी ऍड होणार नाही, इन्सर्ट होणार किंवा त्याच्यामध्ये काहीतरी इफेक्ट करणार त्या व्हॅल्यू वरती. अरे पण काय फरक पडतो, 1 ओहम पासून ते 100 किलो ओहम पर्यंत समजा 50 किलो ओहमच्या ऐवजी एक ओहम अजून त्याच्यात वाढला किंवा त्याच्यात कमी झाला, काय फरक पडतो का? काहीच फरक पडत नाही ना. म्हणजे असं गोष्ट आहे की मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रामधून 2-4 बकेट पाणी कुणीतरी चोरून नेलं किंवा घेऊन गेलं तिथून, त्या समुद्राला काय फरक पडणार आहे? काहीच नाही. तशा पद्धतीने आहे. म्हणून मीडियम रेजिस्टन्स हॅज ओनली 2 टर्मिनल्स. त्याला फक्त किती टर्मिनल असतात? 2च टर्मिनल्स असतात. किती टर्मिनल असतात? 2 टर्मिनल असतात. चला पुढे जाऊयात. हाय रेजिस्टन्स. आता काही लोकांच्या मनात शंका कुशंका येतील, सर मीडियम रेजिस्टन्सला भी काही फरक पडणार नाही लीडचा, तर मग हाय रेजिस्टन्सला तरी कसा पडत? नाही पडत ना. लीड साठी किंवा लीडचा रेजिस्टन्स ऍड सबस्ट्रॅक्ट जरा काही फरक पडत नाही. 1 आणि 2 त्याच्यासाठी असतात, पण तिसरं जे टर्मिनल असतं ना, हे तिसरं टर्मिनल असतं फॉर द गार्डिंग पर्पज. त्याला काय म्हणतात? गार्ड टर्मिनल म्हणायचं असतं. त्याला काय म्हणायचं? गार्ड टर्मिनल. मग आता हे जे काय आहे तिसरं टर्मिनल, त्याला गार्ड टर्मिनल म्हणायचं. मग ते कशासाठी असतं? टू अवॉइड द लिकेज करंट. लिकेज करंट अवॉइड करायचा आहे. आता काही लोकांच्या मनात शंका कुशंका पुन्हा एकदा सर, लिकेज करंट किधर से आया? लिकेज करंट म्हणजे तुम्हाला मी खूपदा सांगितलेलं आहे, द करंट विच इज फ्लो बिकॉज ऑफ द मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. ही एक कन्सेप्ट असतो इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत बोलत असताना. आता जर ह्याच्यामध्ये तुम्ही पाहतायत तर ऑफ कंडिशन मध्ये तिकडं करंट जायलाच नाही पाहिजे, तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्याच्यात करंट जातो, आणि दॅट टाइप ऑफ द करंट इज कॉल्ड एज अ लिकेज करंट. आणि असा लिकेजचा करंट अवॉइड करण्यासाठी तिसरं टर्मिनल लावतात, आणि त्या टर्मिनलचं नाव असतं गार्ड टर्मिनल. त्या टर्मिनलला काय म्हणत असतो आपण? गार्ड टर्मिनल म्हणत असतो. चला आपले 1, 2, 3 आणि 4 मुद्दे, आणि तिघांचे 3-4 मुद्दे, म्हणजे साधारण 12 मुद्दे आपले कंप्लीट झालेले आहेत. काय काय? लो, मिडियम, हाय. लो 1 ओहम पेक्षा कमी, मिडियम 1 ते 100 किलो ओहमच्या मध्ये, आणि हाय रेजिस्टन्स 100 किलो ओहम पासून पुढे 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 जायचंय, किंवा ग्रेटर दॅन द 100 किलो ओहम म्हणायला हरकत नाही. इकडं 4च टर्मिनल, इकडे टच टर्मिनल म्हणायचं. मीडियम मध्ये किती टर्मिनल? टच टर्मिनल. इकडे 4 टर्मिनल, इकडं 3 टर्मिनल असतात. देर आर 3 टर्मिनल्स. इकडचे 2 टर्मिनल्स कशासाठी असतात? टू अवॉइड द लीड रेजिस्टन्स. लीड रेजिस्टन्स इकडे अवॉइड करणं गरजेचं आहे. इथं काही गरजेचं नाहीये, 2च टर्मिनल काम भागतंय. इथं बी तसं काही विशेष लीड रेजिस्टन्सचा इफेक्ट मुळे नाही येते केलेला. ऍक्च्युली ते जे तिसरं टर्मिनल असतं ते गार्ड टर्मिनल म्हणतात, आणि ते कशासाठी असतं? टू अवॉइड द लिकेज करंट. लिकेज करंटला अवॉइड करायचंय, त्यासाठी असतं तिसरं टर्मिनल. आता खरी मजा आहे पुढं. काय मजा आहे? परीक्षेत काय क्वेश्चन येतात. मागच्या डिस्कॉमला आलेला क्वेश्चन होता, लो रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी ब्रिज कोणतं वापरतात? ऑप्शन होतं केल्विन डबल ब्रिज मेथड, ऑप्शन दुसरं होतं व्हीटस्टोन ब्रिज मेथड, तिसरं होतं मेगर, आणि चौथं होतं डायरेक्ट डिफ्लेक्शन मेथड. एक फॉर एक्झाम्पल सांगतोय, हे तुम्हाला पटकन क्लिक झालं पाहिजे. आता होतं काय, बऱ्याचदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे इथले सगळे मेथड्स किंवा जे मीटर्स असतात ते लक्षात राहतात, इथलेही लक्षात राहतात आणि इथलेही लक्षात राहतात, सगळेच लक्षात राहतात, फक्त कोणतं कशात ते लक्षात राहत नाही. कधी इकडला केल्विन डबल ब्रिज मेथड हाय रेजिस्टन्स मध्ये घुसतो, तर कधी इकडचा मेगा ओहम इकडं लो रेजिस्टन्स मध्ये घुसत असतो. मग असा जर इकडचा तिकडं तिकडचा इकडं झाला तर गोंधळ होऊ शकतो. परीक्षेमध्ये ऑप्शनच तसे असतात सगळे, म्हणजे 4 ऑप्शन सारखे वाटायला लागतात. तिथं स्वतःच नाव आठवायचे वांदे होतात एक्झाम मध्ये, एक्झामच्या प्रेशरमुळं. म्हणून आपल्याला अशा वेळी काय करावं लागतं, काहीतरी लॉजिक्स लावावे लागतात. मी तसेच लॉजिक्स आतापर्यंत लावत आलेलो आहे, या पुढेही माझी सवय मोडणार नाही. कदाचित ती जर सवय मोडली तर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं. काय नुकसान होऊ शकतं?
तर कमीत कमी वेळामध्ये बल्क मधला डेटा आणि अॅक्युरसी सुद्धा तितकीच चांगली राहण्यासाठी लॉजिक ट्रिक शिवाय पर्याय नसतो. लॉजिक आणि ट्रिकला काहीही पर्याय नसतो. म्हणून मी काय विचार केला, ह्याच्या पण काही ट्रिक्स बनवायचा प्रयत्न करू. मग बनवत असताना सुरुवातीला ज्यावेळेस मी ते शिकवत होतो त्यावेळेस ह्याची ट्रिक्स बनवत असताना एकदम आयरनीवरती, न्यूजवरती आणि समाजामध्ये त्या पॉलिटिकल इश्यूज वरती चालू होतं काहीतरी. आणि त्या दरम्यानच्या काळात हा सब्जेक्ट शिकवायला सुरू केला आणि पटकन मला एक तिथं ट्रिक सुचली. ती जर मला सुचली तर मी ते अप्लाय करतो माझ्या स्वतःसाठी, ते मी देत असतो माझ्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे तुमच्यासाठी. काय ट्रिक आहे बघा. आता का सांगायला एवढं तळमळून, याच्या मागचं कारण एकच आहे, कधीही इकडच्या मेथड तिकडं तिकडचे मेथड इकडं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाठ सगळे नावं होतील, फक्त इकडचं कोणतं तिकडचं कोणतं ह्याच्यात होतं कन्फ्युजन. आणि मॅक्सिमम क्वेश्चन जे असतात ना या मेथड्स वरून येण्याचे चान्सेस असतात. कधी रेंज विचारतील, कधी टर्मिनल वाला पॉइंट विचारतील, मॅक्सिमम टाइम्स विचारतील मेथड्स किंवा ते कोणते कोणते त्याच्यातले मीटर्स आहेत ते सांगा. मग आता हे मीटर्स लक्षात ठेवण्यासाठी मी काय ट्रिक लावली ते सांगतो तुम्हाला. बघा इकडे आता ह्याच्यामध्ये त्या दरम्यानच्या वेळेस मी ती ट्रिक बनवली त्यावेळेस एकदम पॉलिटिकल इश्यू भयानक चालू होता. काय इश्यू होता, नेमक्याच निवडणुका झाल्या होत्या. आणि जनरली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एक जनरली गोष्ट सांगतो, माझं आतापर्यंत असलेल्या वयाचा किती काय जाऊ द्या, तो अनुभव जो आहे आतापर्यंतचा त्या अनुभवावरून एक गोष्ट सांगतो. पॉलिटिक्स मध्ये किंवा जनरल लाईफ मध्ये सुद्धा जो माणूस हरलेला असतो ना, जो हरलेला असतो ना, तो काय म्हणत असतो पुढच्याला, काहीतरी घोटाळा केलाय, काहीतरी काय केलाय, घोटाळा केलाय, म्हणून हे जिंकलेत, अदरवाईज हे जिंकू शकले नसते, कारण ताकद तर आमचीच आहे खरी, असं पॉलिटिकली लोक म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल समजा XY नावाचा पक्ष आहे, दोन वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज आहेत. X नावाचा पक्ष जर जिंकला तर Y नावाची पार्टी काय म्हणत असते, यांचा ईव्हीएम घोटाळा आहे म्हणून ही जिंकले आहेत. याचा अर्थ काय मित्रांनो, ईव्हीएम घोटाळा म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, जे आपण ज्याच्यावरती मतदान करतो ना त्याला ईव्हीएम म्हणतात, ईव्हीएम मशीन म्हणतात. तर ती ईव्हीएम घोटाळा म्हणून ते जिंकलेत, नाही तर जनता तर आमच्याच मागे आहे ना, ही म्हणायची पडलेल्या पक्षाची सवयच असते, त्याच्यात काही नवीन नाही. पण त्या दरम्यानच्या काळात सुद्धा मी कुठल्या पक्षाचं नाव घेऊन माझा इन्फ्लुएन्स त्या साईडला वाढवण्याचा प्रयत्न नाही करत. मी आता कुठल्याच पक्षाचं नाव घेत नाही, पण एक जनरल गोष्ट सांगतो. पडलेला पक्ष काय म्हणायचा, जो पार्टी होती पडलेली ती एकच म्हणायची की ईव्हीएम घोटाळा आहे म्हणून ते जिंकलेत, नाही तर जनता तर आमच्याच मागे आहे, असं कोण म्हणायचं, पडलेली पार्टी. मग जे जिंकलेले पार्टी होते ना त्यांना होता खतरनाक कॉन्फिडन्स. ते काय म्हणले माहिती का, ते काय म्हणले बघा, ईव्हीएम, ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. ते काय म्हणले म्हणताना ईव्हीएम, आता ते बी थोडे कमी शिकलेलेच असतात की पॉलिटिक्स मधले, तर ते काय म्हणला, ईव्हीएम, ईव्हीएम घोटाळा किती दाबी मोजा, पीएम आमचाच. बघा इकडे मी काय सांगतोय, ईव्हीएम किती दाबी मोजा, पीएम आमचाच. ऐका, समजलंय का बघा. ॲमीटर व्होल्टमीटर मेथड ही पहिली मेथड असते लो रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठीची. दुसरी गोष्ट केल्विन डबल ब्रिज मेथड, ही सुद्धा एक मेथड असते. आणि तिसरा असतो प्रकार ज्याचं नाव असतं पोटेन्शियोमीटर मेथड, म्हणजे पीएम म्हणलं मी. बघा इकडं, बघा इकडं, एव्हीएम, एव्हीएम, केल्विन डबल ब्रिज मेथड आणि पोटेन्शियोमीटर मेथड, ह्या सगळ्या ज्या मेथड्स आहेत त्या लो रेजिस्टन्स मेजर करण्याच्या मेथड्स आहेत. लॉजिक कळलंय बघा. माझ्यासोबत म्हणायचे सगळ्यांनी ईव्हीएम, आता ते ऍक्च्युअल असतं ईव्हीएम, पण आता आपल्याला थोडं ऍडजस्ट करायचं ह्या लॉजिकला. काय ऍडजस्टमेंट, ईव्हीएमच्या ऐवजी एव्हीएम म्हणायचे, लक्षात राहून जातं. अजून मी तुम्हाला जर बघायचं असेल ना तर भविष्यात जेव्हा कधी लोकसभेच्या, विधानसभेच्या किंवा कुठल्याही निवडणुका होत्या मोठ्या लेवलच्या, लोकसभा, आमदारकी, खासदारकीच्या, 100% निवडणुकी झाला रिझल्ट लागला ना,
जे पडलेली पार्टी असते ना, पडलेली पार्टी ते 100% इथून पुढे सुद्धा म्हणत राहणार हे त्रिकालाबाधित सत्य, ईव्हीएम घोटाळा आहे म्हणून ते निवडून आले, नाही तर जनता आमच्याच पाठीमागे आहे. मग ते जिंकलेले काय म्हणत असतात माहिती का, ईव्हीएम. ईव्हीएम बघा ते कॉन्फिडन्स. ईव्हीएम कितीदा बी मोजा, मोजा म्हणजे मतमोजणी करा थोडक्यात. काय ईव्हीएम कितीदा बी मोजा, पीएम आमचाच. पीएम कोणाचा होणार आहे, प्राईम मिनिस्टर कोणाचा होणार आहे, आमचाच होणार आहे. हा आहे तुमचा कन्सेप्ट. याच्यावरून तुमच्या राहतील लक्षात सगळ्याच्या सगळ्या मेथड्स. मागच्या डिस्कॉमला आलेला क्वेश्चन होता केडीबीएम. आता केडीबीएम नव्हतं तिथं ऍक्च्युली, त्याला होतं केल्विन डबल ब्रिज मेथड. कशासाठी वापरली जाते, टू मेजर द लो रेजिस्टन्स व्हॅल्यू. टू मेजर द लो रेजिस्टन्स व्हॅल्यू. आता बघा अॅमीटर व्होल्टमीटर मेथड इथंही दिसतंय आणि इथंही अॅमीटर व्होल्टमीटर मेथड दिसतंय. आपण नेमकं कसं लक्षात ठेवायचं की हे इकडचं आहे ते तिकडचं आहे, ते मग इकडचं आलंय का तिकडचं आलंय, कन्फ्युजन होऊ शकतं ना. तिथं फक्त एक छोटासा चेंज आहे, मी तो चेंज ड्रॉ करून देतो म्हणजे तुम्हाला टेन्शन राहत नाही. बघा इकडं, इथं जर असं अॅमीटर लावलं, इथं जर असं व्होल्ट मीटर लावलं आणि इथं असा रेजिस्टन्स लावला, तर ही जी मेथड असते ना, ही मेथड असते इकडची लो रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याची. मग तुम्ही म्हणता सर इकडं कशी असेल, काहीच नाही. तुम्ही म्हणताल मग कशी, सांगा. सांगतो. बघा इकडं जर का इथं तुमचा असेल, बघा इकडं इथं तुमचा असेल व्होल्ट मीटर, इथं तुमचा असेल अॅमीटर आणि इथं तुमचा असेल रेजिस्टन्स. ही जर अशा पद्धतीने चित्र काढलं तर हे चित्र आहे अॅमीटर व्होल्टमीटर मेथड इन मीडियम रेजिस्टन्स आणि हे चित्र आहे अॅमीटर व्होल्टमीटर मेथड इन लो रेजिस्टन्स. या पद्धतीनं एवढाच फक्त ह्या दोघांमध्ये फरक आहे. सरळ सरळ इथं व्होल्टेज रेजिस्टन्सच्या अक्रॉस एक्झॅक्टली तिथं डायरेक्ट व्होल्टेज सोर्स आपला व्होल्टमीटर आहे आणि इथं जे आहे ते अॅमीटर आणि रेजिस्टन्स सिरीज मध्ये. तर इकडं अशा पद्धतीनं हे तुमचा एक ब्रिज किंवा त्याला आपण म्हणू शकतो मेथड म्हणायचं आहे. क्लिअर झालं. मग आता कशा पद्धतीने हे वन बाय वन मेजर करतात ते पॉइंट सांगतो तुम्हाला. लो रेजिस्टन्स आहे तुम्हाला मेजर करायचं आहे, सरळ गोष्ट आहे. अॅमीटर आणि व्होल्टमीटर असू द्या, इथला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतो अकॉर्डिंग टू लॉ ऑफ ओहम्स, दॅट इज कॉल्ड एज ओहम्स लॉ. सरळ सरळ अॅमीटरची रिडिंग घेतली, व्होल्टमीटरची रिडिंग घेतली आणि तो फॉर्म्युला वापरायचा R इक्वल टू V बाय I. या पद्धतीने तुम्हाला डायरेक्टली लो रेजिस्टन्सची व्हॅल्यू मेजर करता येत असते. क्लिअर झालं इथपर्यंत. चला याच पद्धतीनं केल्विन डबल ब्रिज मेथड मधला आणखी एक अतिशय हॉट पॉइंट, हॉट पॉइंट. या तीन मेथड मध्ये सुद्धा जास्तीत जास्त वापरतात कितीदा बी मोजा म्हणजे केल्विन डबल ब्रिज मेथड. त्याला काय म्हणतो आपण, केल्विन डबल ब्रिज मेथड म्हणायचं आहे. हे कशासाठी जास्त वापरतात, द रिझन बिहाइंड दॅट इज, हे काय करतं, इफेक्ट ऑफ लीड रेजिस्टन्स इज एलिमिनेटेड. म्हणजे किंवा केडीबीएम म्हणजे केल्विन डबल ब्रिज मेथड अशी असते की जो लीडचा रेजिस्टन्स आहे ना, हे इथालचा रेजिस्टन्स, त्याचा इफेक्ट जो आहे ना तो इलिमिनेट करून टाकतो. म्हणून सगळ्यात जास्त कोणती वापरली जाते, केल्विन डबल ब्रिज मेथड वापरली जात असते. इन दिस वे हे सगळे पॉइंट झाले. तिसऱ्या पॉइंट बद्दल बोलत असताना, पोटेन्शियोमीटर बद्दल बोलत असताना, पोटेन्शियोमीटरच्या अगोदर तर ऍप्लिकेशन पहिले समजून घ्या. इन केस ऑफ लो रेजिस्टन्स व्हॅल्यू मेजर करता येते का, तो बिंदास्त करता येते, काही अडचण नाही. आणखी काय काय हे लय करामती आहे. कोण, पोटेन्शियोमीटर लय डेंजर आहे. हे काय करतं, आणखी काय मेजर करतं बघा, सांगतो तुम्हाला काही मुद्दे. पोटेन्शियोमीटर यूज टू मेजर द ईएमएफ. काय करतं ते, ईएमएफ मेजर करतं, दॅट इज कॉल्ड एज व्होल्टेज किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण म्हणत असतो. दुसरा पॉइंट सांगतो पोटेन्शियोमीटर मधला, तुम्ही नोट करत असाल अशी अपेक्षा करतो. दुसरा पॉइंट सांगतो पोटेन्शियोमीटर मधला, तो काय करतो पोटेन्शियोमीटर, दोन सेल कळतंय, बॅटरी, द ग्रुप ऑफ सेल इज नोन एज बॅटरी. तर सेल बॅटरी, त्या दोन सेलचं ईएमएफ कंपॅरिझन करायचं काम करत असतं पोटेन्शियोमीटर. मित्रांनो परीक्षेत हा क्वेश्चन आलेला आहे की असा क्वेश्चन होता की दोन सेलचं जे काही ईएमएफ आहे ते
कोण एक्झॅक्टली मेजर करतं किंवा कम्पेअर करत असतं? खाली ऑप्शन होते वेगवेगळे. त्याचं उत्तर आहे पोटेन्शियोमीटर मेथड. कोणती मेथड? पोटेन्शियोमीटर मेथड. ते काय करतं? ईएमएफ मेजर करतं, दोन सेलचं ईएमएफ कम्पेअर करतं आणि अतिशय महत्वाचं लो रेजिस्टन्स मेजर करतं. याच्या अर्थ इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल हे मेजर करायचं काम करत असतं आपला पोटेन्शियोमीटर मेथड. आपला कोण काम करत असतो? पोटेन्शियोमीटर मेथड काम करत असतो. इन दिस वे लो रेजिस्टन्स तुम्हाला कळला असेल. काय काय पॉइंट आहे त्याच्यामध्ये? लेस दॅन 1 ओहम, 4 टर्मिनल, त्यातले 2 टर्मिनल हे कशासाठी वापरले? तिथे ऍडिशनल टू अवॉइड द लीड रेजिस्टन्स. आणि मेथड्स काय आहेत? एबीएम किती दाबी मोजा, पीएम आमचाच पीएम असणार आहे. एबीएम किती दाबी मोजा, पीएम आमचाच, म्हणजे अमीटर व्होल्टमीटर मेथड. मग हा एबीएम कोणता आहे? हा जो अमीटर व्होल्टमीटर मेथड आहे ना, लक्षात ठेवा एबी असं लक्षात ठेवायचं. एबी अबी हे एबी अगोदर येतं आणि इकडच्या बाबतीत हे व्हीए येतं. व्हीए आता हे जर लक्षात राहिले तर हे ऑटोमॅटिकली लक्षात राहायला सोपं जात असतं या पद्धतीनं. क्लिअर झालं इथपर्यंत? बघा इकडं आता हे सगळं झालं तुमच्या मेथड्स. ते केडीबीएम का वापरतात जास्त तो पण पॉइंट सांगितलं तुम्हाला. तो काय आहे? इफेक्ट ऑफ लीड रेजिस्टन्स एलिमिनेट करण्यासाठी वापरला जात असतो. नेक्स्ट बघा पॉइंट आता ऍप्लिकेशन्स. काय ऍप्लिकेशन आहे? एक आहे अर्थ रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. अर्थिंग रेजिस्टन्स. आता ज्या वेळेस मित्रांनो लक्षात ठेवा हे प्रोव्हाइड केलं जात असतं जनरली अर्थिंग वगैरे कुठल्याही डिव्हाइसेसला. जर फॉल्टी कंडिशन असेल तर त्या केसमध्ये रेजिस्टन्स लो असला पाहिजे. जर नॉर्मल कंडिशन आहे तर तिथला रेजिस्टन्स हाय असला पाहिजे. तर अर्थ रेजिस्टन्स जो असतो तो मेजर करायचं काम करत असतो. हे 3 मेथड्स किंवा तो असतो त्याचं एक्झाम्पल येतं लो रेजिस्टन्स मध्ये. नेक्स्ट आहे ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग जे असते ना, अल्युमिनियम कॉपर. जनरल मॅक्सिमम कुठं कॉपरच ना, अल्युमिनियम नाहीच, कॉपर. तर मग कॉपरचा रेजिस्टन्स कसा असतो? एकदम चिल्लर असतो ना, दॅट इज कॉल्ड एज अ लो रेजिस्टन्स म्हणू शकतात. तर क्लिअर झालंय. आणि तिसरा मी ऍप्लिकेशन सांगतोय मोटर वाइंडिंग रेजिस्टन्स एटसेट्रा. मोटर वाइंडिंग रेजिस्टन्स असू द्या, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग रेजिस्टन्स असू द्या, तर यांचा रेजिस्टन्स असतो तो लो रेजिस्टन्स असतो. मला वाटतं हे सगळ्या गोष्टी तुमच्या आता कळल्या असतील. आपल्याला पुढे यायचंय आता, त्याचं नाव आहे मीडियम रेजिस्टन्स. मी मीडियम रेजिस्टन्स मध्ये सांगतोय तुम्हाला रेंज 1 ते 100 किलो ओहम, 2च टर्मिनल असतात किंवा पुढची रेंज मी ऑर मधली लिहून दिली. याचं कारण आहे कधी कधी ऑप्शन मध्ये हे सुद्धा ऑप्शन आलेलं आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? नेक्स्ट याच्यात मेथड्स बघा. आता याच्यात सुद्धा तुम्ही मेथड्स मध्ये स्वतःच एखादं लॉजिक लावू शकतात, नाहीतरी ते लक्षात ठेवायला तितकंसं काही अवघड नाही. बघा इकडं अॅमीटर व्होल्टमीटर मेथड हा एक पहिला पॉइंट झाला. ओहम इज द युनिट ऑफ रेजिस्टन्स आणि ते मीटर आहे म्हणजे रेजिस्टन्स मेजर करण्याचा मीटर आहे, दॅट इज कॉल्ड एज अ ओहम मीटर. नेक्स्ट आहे सबस्टिट्यूशन मेथड नावाचं एक मेथड आहे किंवा त्याला आपण मीटर म्हणतो. सबस्टिट्यूशन मेथड नावाची मेथड मीडियम रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी असतं. त्यानंतर व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क सुद्धा मीडियम रेजिस्टन्स मेजर करत असतो. त्यानंतर कॅरे फॉस्टर ब्रिज. बघा सायंटिस्टचे नाव आहेत त्यांच्या, कॅरे फॉस्टर ब्रिज. आपल्या इकडच्या लोकांनी शोध लावला असता तर ती सोपं वाटलं असतं. ते कॅरे फॉस्टर ठेवा लक्षात. आता मग पटपट शोध लावा, तुमच्या स्वतःचे नाव येऊन जातील इकडं. हे कॅरे वेरे सगळं काही कामाचं नाही आपल्यासाठी. ठीक आहे. कॅरे फॉस्टर ब्रिज त्यालाच म्हणायचं स्लाइड वायर ब्रिज मेथड. एवढ्या मेथड्स यूज करून किंवा एवढ्या मीटर्स यूज करून आपण मीडियम रेजिस्टन्स मेजर करू शकतो. तर या पद्धतीने आपला मीडियम रेजिस्टन्स सुद्धा कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन बघा. आता मीडियम रेजिस्टन्स मध्ये पहिलं ऍप्लिकेशन आहे, पहिलं म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज. तर इलेक्ट्रॉनिकचे जेवढे ऍक्सेसरीज असतील ना त्याच्यामधला जो रेजिस्टन्स असतो तो जनरली ह्या रेंज मध्ये असतो. मग तो झाला तुमचा मीडियम रेजिस्टन्सेस. आणि यांचा रेजिस्टन्स मेजर करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला वापराव्या लागतात. पुन्हा एकदा ओहम मीटर रेजिस्टन्सेस मेजर करणार आहे. अॅमीटर व्होल्टमीटर मेथड तुम्हाला मी इथं ड्रॉ ही करून दिलेला आहे.
आणि अतिशय महत्वाचं, ह्याच्यात जसं केडीबीएम जास्त महत्वाचा आहे ना, तसा इकडला व्हीटस्टोन ब्रिज सुद्धा तेवढाच जास्त महत्वाचा आहे. काय कारण आहे व्हीटस्टोन ब्रिजचं? किंवा व्हीटस्टोन ब्रिज मी तुम्हाला शिकवलेला आहे डिटेल मध्ये, बेसिक्स मध्ये तुम्हाला आठवत असेल. काय असतो व्हीटस्टोन ब्रिज? काही नाही, एक 4 रेजिस्टन्सेस असतात असे क्वाड्रिलॅटरली, असे असतात क्वाड्रिलॅटरली. मग ह्यांच्या अपोजिट आर्म्स जे असतात ते इक्वल पाहिजेत, किंवा R1/R2 इक्वल टू R3/R4. दॅट इज कॉल्ड एज अ बॅलन्स ब्रिज कंडिशन ऑफ द व्हीटस्टोन. व्हीटस्टोनची ती काय आहे? बॅलन्स ब्रिज कंडिशन आहे. आणि ही बॅलन्स ब्रिज कंडिशन जर आली, जर ब्रिज बॅलन्स झाला, तर गॅल्व्हनोमीटर मधून जाणारा करंट जात असतो 0. म्हणून आपण म्हणतो बघा, व्हीटस्टोन मधला जो गॅल्व्हनोमीटर आहे बॅलन्स ब्रिज कंडिशनला शोज द नल डिफ्लेक्शन, means the current flowing through the galvanometer is equal to 0. अ व्हेरी व्हेरी बिग भोपळा किंवा एक मोठा असा 0 इतका करंट त्याच्यातून पास होत असतो. म्हणजे थोडक्यात करंट जात नाही. मग तुम्हाला सांगितलं होतं मी तिथले क्वेश्चन्स कसे कसे येतात ते बॅलन्स ब्रिज कंडिशन लक्षात राहिली पाहिजे. R1/R2 इक्वल टू R3/R4. त्याच्यातले 3 कुठले तर रेजिस्टन्सेस देतात आणि एक कॅल्क्युलेट करा म्हणतात. मग ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. या पद्धतीने व्हीटस्टोनचा आपण कन्सेप्ट पाहिला होता. व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क तिथं सांगितलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही वाचलं असेल, टू फाइंड आउट द अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. अननोन व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स म्हणजे माहित नसलेला रोध, माहित नसलेला रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचं काम करत असतं व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क काम करत असतं. आणि ते कोणत्या रेंजचा करत असतं? तर ते मीडियम रेजिस्टन्स मधला करत असतं. 1 to 100 किलो ओहमच्या दरम्यानचा रेजिस्टन्स मेजर करायचं काम करत असतं व्हीटस्टोन ब्रिज नेटवर्क. आता जनरली मुलं काय करतात, चुका काय करतात सांगतो तुम्हाला. ह्याच्यातलं ओहम मीटर जवळपास सगळ्यांना माहित असतं, मेगा ओहम मीटर सुद्धा बऱ्यापैकी सगळ्यांना माहित असतं, आणि सगळ्यात जास्त पॉप्युलर जर म्हणलं यांच्यातलं तर हे मेगर सगळ्यांना जास्त माहित असतं. मेगरचं उत्तरही बऱ्याच जणांना माहित असतं. मेगर हा रेजिस्टन्स तर मेजर करतो, पण हा खूप जास्त रेजिस्टन्स असलेलाच मेजर करतो किंवा ती केला जात असतो. दॅट इज कॉल्ड एज अ हाय रेजिस्टन्स, किंवा त्याला आपण म्हणत असतो इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी मेगर वापरला जातो. आता होतं काय, ह्याच्यातला माहिती कोणता? ह्याच्यातला जवळपास माहितच नसतो काय ते, म्हणजे जनरली सांगून अभ्यास कमी करणार लोकांसाठी. ओहम मीटर कळतंय ते हेच आहे म्हणून, आपल्या रेजिस्टन्स मेजर करायचं म्हणून. व्हीटस्टोन सुद्धा ऐकलेलं असतं की ते रेजिस्टन्स मेजर करतं म्हणून, मेगर सुद्धा ऐकलेलं असतं ते रेजिस्टन्स मेजर करतं म्हणून. पण होतं काय की एक्झाम मध्ये एकदम असं चिल्लर क्वेश्चन येतो, पण ते काय होतं, कन्फ्युज होतं की नेमकं ह्याच्यात वाचलं का त्याच्यात वाचलं. हे कन्फ्युजन होऊ नये म्हणूनच मी तुम्हाला सिस्टमॅटिकली प्रत्येक मुद्द्याला मुद्दा या ठिकाणी नोट करून दिलेला आहे. तुम्हाला सुद्धा त्याच पद्धतीने त्याला कन्सिडर करायचं आहे. आता तिसरा रेजिस्टन्स मेजर करूयात आपण, किंवा कन्सेप्ट त्याचा बघूयात काय आहे तो, ज्याचं नाव आहे हाय रेजिस्टन्स. ज्याचं नाव काय आहे? हाय रेजिस्टन्स. मित्रांनो, हाय रेजिस्टन्स म्हणजे कोणता नेमका? तर तो ग्रेटर दॅन 100 किलो ओहम पुढच्या रेजिस्टन्स म्हणजे हाय रेजिस्टन्स. क्लिअर झालं पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, 3 टर्मिनल आहे, ओके, तो बी कळला. 1, 2 आणि हे तिसऱ्या टर्मिनलला गार्ड टर्मिनल म्हणायचं. आणि ते कशासाठी वापरला जातो? तर तो वापरला जातो टू अवॉइड द लिकेज करंट. लिकेजचा करंट अवॉइड करायचा असतो, त्यासाठी वापरायचा आहे गार्ड टर्मिनल किंवा तिसरा टर्मिनल. सर हे पुन्हा नाव लक्षात ठेवायचं, खूपच जास्त टेन्शन यायले. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घेतलेले लोक कधीच मोठे झाले नाहीत. ते स्वतःची थोडक्यात काय होतात, नुकसान करून घेत असतात. टेन्शन न घेता सिस्टमॅटिकली एन्जॉय करत अभ्यास करायचा आहे. इकडे जसं मी एक पॉइंट सांगितलं की एव्हीएम घोटाळा कितीदा बी मोजा, पीएम आमचाच. तुम्ही काही करा रे, कितीही हात पाय आपटा, तुम्ही डोकं फोडा एखाद्या भिंतीवर, तरी पीएम आमचाच, प्राईम मिनिस्टर आमचाच होणार, असं ते म्हणायचे. जिंकलेले आपल्याला नाही माहिती. बघा इकडं हाय रेजिस्टन्स सुद्धा काही मेथड्स असतील. बघा इकडं मी ह्याच्यात सुद्धा एक लॉजिक बनवलं. काय होतं ते, मेथड लक्षात ठेवायला लॉजिक असले तर बरं राहतं. तुम्ही म्हणता सर ह्याच्यातलं मी सांगतो ना, हे इकडचे आणि इकडचे सोडून द्यायचे
जे नाही लॉजिक बनवलेले ती सगळे हीच असते, ही पण एक लॉजिक आहे. प्रत्येक वेळी लॉजिकच बनवायचं असं काही नसतं. नाही लॉजिक बनवून सुद्धा लॉजिक बनलं पाहिजे. आपले घ्यायचं लॉजिक, आयुष्यात होणार मॅजिक. जर नाही झालं मग बोला. परीक्षेत प्रश्न आला का, अरे बाकीचे टेन्शन मध्ये असतात की नेमकं याच्यातलं कोणतं, सगळं कन्फ्युजन, नुसतं डोक्याचा दहीभात होऊन जात असतो. बरोबर आहे. सब धुंदला धुंदला लागे. परीक्षेत जर गेला ना, सब धुंदला धुंदलाच लागे भाऊ. तिथं तिथं ते सुधरच बसत नाही नेमकं काय आहे ते. पण स्पष्ट ते दिसण्यासाठी, आपल्या डोळ्यांना एकदम टकाटक दिसण्यासाठी, किंवा त्याला असं म्हणतो मी धडधड दिसण्यासाठी, कसं धडधड दिसण्यासाठी काही लॉजिक्स असणं गरजेचं आहे. इथलं लॉजिक काय, ईव्हीएम घोटाळा. ती कॉन्फिडन्स बघा, कॉन्फिडन्स बघा, चेहऱ्यावर लक्षात येतं का तुम्हाला. ईव्हीएम, अरे किती दाबी मोजा, पीएम आमचाच. हे झालं तुमचं इकडचं लॉजिक. आता इकडचं सुद्धा लॉजिक तितकंच अतिशय महत्वाचं. ऐका इकडं, हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा. हाय रेजिस्टन्स आहे, मेगा ओहम ब्रिज आहे, लॉस ऑफ चार्ज मेथड आहे, मेगर आहे, आणि त्याला डायरेक्ट डिफ्लेक्शन मेथड आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा इकडं. हसतच राहणार कोण, मी बोलतो, मी म्हणायला लागलोय, हसतच राहणार म्हणजे हाय रेजिस्टन्स. बरोबर आहे. इकडे बघा, हसतच राहणार मी किंवा त्याला असं म्हणू शकता, हसतच राहणार मैं बार बार. बार बार म्हणजे ब्रिज. लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. बघा इकडं लॉजिक बघा, एकदम मज्जा आहे. बघा, हसत हसत खेळायचं ह्याला. हसतच राहणार, हसत राहणार किंवा हसते रहेंगे. बघा इकडं, हसते रहेंगे म्हणजे हाय रेजिस्टन्स. लिहून द्या तुम्ही, काही काळजी करू नका. हसते रहेंगे काय, मैं बार बार, लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. डराए धमकाए एक शब्द आहे, कारण ते डायरेक्ट डिफ्लेक्शन नावाचा ब्रिज आहे. डायरेक्ट डिफ्लेक्शन ब्रिज म्हणता येऊ शकतं. मी पुन्हा एकदा उच्चारतोय, तुम्ही लिहून घेऊ शकता. हसतच राहणार म्हणा किंवा हसते रहेंगे. बघा इकडे, हसते रहेंगे किंवा हसता रहूंगा मैं बार बार, लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. मला काही फरक पडत नाही, किती येऊ द्या, हातापाया पडू द्या, विनावण्या करू द्या, काही करू द्या, मी मात्र हसतच राहणार. टेन्शन घ्यायचं नाही. एकदाच माणसाचा जन्म भेटणार, ते इकडं तिकडं कुठं ऐकलं असेल तुम्ही अंधश्रद्धेत, तर ते 86 लाख वेळा जन्म होतो. मला तरी त्याच्याबद्दल तेवढं काही नॉलेज नाही असं म्हणतो मी. त्याच्यावरती निगेटिव्हही बाजू मांडत नाही आणि पॉझिटिव्हही मांडत नाही. पण आताचा भेटलेल्या माणसाचा जन्म, काहीतरी जीवनामध्ये भव्य दिव्य करायचं आणि हसत राहायचं, एन्जॉय करत राहायचा. हसते रहूंगा किंवा हसते रहूंगा मैं बार बार, लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. मला काही फरक पडत नाही. हसतच राहणार वरून घ्या किंवा हसते रहूंगा लक्षात ठेवा. हसते रहूंगा मैं बार बार, लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. काही फरक पडत नाही. या पद्धतीनं हे सुद्धा तुमचं लॉजिक कंप्लीट झालेलं आहे. मला वाटतं आता हे तुमचं लक्षात ठेवायला खूप सोपं झालेलं आहे. आणि आता ऍप्लिकेशन्स वरती आलेलो आहोत आपण. ते ऍप्लिकेशन म्हणजे ते एक असतं, मेगर बद्दल तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, नाव ऐकून आहात तुम्ही. ते तिथं हँड ड्रिव्हन डीसी जनरेटर वापरलं जात असतं. काय वापरायचं आहे, हँड ड्रिव्हन डीसी जनरेशन. हातानेच फिरवायचं, गर 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 गर. ते आहे तुमचा हँड ड्रिव्हन डीसी जनरेटर. पण ते तिथं वापरायचं मेघर मध्ये. आणि मेघर जनरली तुम्हाला माहितच आहे की तो काय केला जात असतो, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी वापरत असतात. मग कसला कसला इन्सुलेशन रेजिस्टन्स, कोणते असू द्या ना, इन्सुलेटर कोणतं बॅनर, काय फरक पडतंय. समजा तुमचं केबलचं इन्सुलेशन असेल, मेजर करून देते ना मेगर. लॉस ऑफ चार्ज मेथड देते, काय टेन्शन आहे तिला. मेगा ओहम ब्रिज देते किंवा डायरेक्ट डिफ्लेक्शन ब्रिज देत असते, मेजर करून देत असते. मोटर, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर ह्यांचे जे काही इन्सुलेशन असतात ना, तर ते सुद्धा इन्सुलेशनचा रेजिस्टन्स मेजर करण्याचं काम करत असते. ते म्हणजे आपला हाय रेजिस्टन्स मधल्या ह्या मेथड्स. क्लिअर झाले इथपर्यंत? नक्की क्लिअर झालंय. इन दिस वे आपले 3 प्रकारचे रेजिस्टन्स सक्सेसफुली कंप्लीटेड. मित्रांनो,
मी एकदा 2 मिनिटात रॅपिड फायर राऊंड घेतो, मग तुमचं अजून परफेक्ट होऊन जाईल. आता ज्या वेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस हे सगळं बघितल्यानंतर आता एवढं कसं लक्षात ठेवायचं, एकच सवाल आहे, बरोबर आहे का नाही? हे लक्षात कसं ठेवावं एकच सवाल आहे, एकच सवाल आहे, काही नाही, काहीच नसतं त्याच्यात. बघा इकडं, आता रॅपिड फायर राऊंड मध्ये पट 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 माझ्यासोबत तुमचा रिस्पॉन्स आला पाहिजे. चला सुरू झाला सगळेजण, अरे रेडी, चला ओके. हाऊस द जॉस, हाय अरे काहीतरी ओरड आवाज आला पाहिजे माझ्याकडं, म्हणजे तुम्ही कुठूनही ओरडले ना, कोणत्याही शहरातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, तो माझ्यापर्यंत आवाज आला पाहिजे. आणि नक्की येईल भविष्यात तुम्ही अरे सेलिब्रिटीज बनणार आहे. तुम्ही सिलेक्ट झाले की तुम्हाला सेलिब्रिटी बनवायचं काम, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली, जिम्मेदारी मी पार पाडणार आहे. तुम्हाला सुद्धा सेलिब्रिटी बनण्यासाठी तयार राहा. चला आता करा, पटपट रिस्पॉन्ड करा. 3 प्रकारचे रेजिस्टन्सेस, एक लो, दुसरा मीडियम, तिसरा हाय. लो कुठपर्यंत? 1 ओहम पासून खालचे सगळे लो. चला मीडियम कुठून कुठपर्यंतचा? 1 ते 100 किलो ओहम पर्यंतचा मीडियम. तिसरा कोणता? हाय रेजिस्टन्स. त्याच्यात काय असतं? 100 किलो ओहम पासून ते पुढचं जे काय असेल ते तिकडं. इकडे किती टर्मिनल? 4. इकडे किती? 2 टर्मिनल. इकडे किती? 3 टर्मिनल. 4 टर्मिनल कशासाठी वापरायचे? त्यातले जे 2 टर्मिनल 3-4 जे दिसतात ना तुम्हाला खालून अशा दांड्या, ते कशासाठी वापरायचे? लीडचा रेजिस्टन्स एलिमिनेट केला पाहिजे, त्यासाठी ते वापरायचे असतात. यानंतर इथं मेथड्स कोणत्या कोणत्या ते बघा. एव्हीएम घोटाळा, किती दाबी मोजा, पीएम आमचाच. किती सोपं आहे. एव्हीएम म्हणजे अमीटर व्होल्टमीटर मेथड. दुसरा किती दाबी मोजा म्हणजे केल्विन डबल ब्रिज मेथड, त्याचा शॉर्ट फॉर्म. आणि पीएम आमचाच म्हणजे पंतप्रधान साहेब आमचेच येतं, ते म्हणजे पोटेन्शियोमीटर मेथड. मी एक्झाम्पल्स ऍप्लिकेशन सुद्धा लिहून दिले तर. आणि केडीबीएम जास्तीत जास्त वापरण्याचं कारण काय असतं? इफेक्ट ऑफ लोड रेजिस्टन्स इज एलिमिनेटेड. ह्याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले दिसतील. प्रिव्हियस पेपर्स काढा, इकडचे तिकडचे, एसएससीचे काढा, मेट्रोचे काढा, किंवा आणखी कुठले एमएससीबीचे काढा. आता आपला झाला एमएससीबी, पण प्रत्येक राज्यातलं तिथला स्टेट बोर्डचे स्टेटचे हे असते ना, तिथलं एक थोडक्यात इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो, तर मग तिथले बी काढा, तुम्हाला सापडतील याच्यावरती नंबर ऑफ क्वेश्चन. इकडचं सुद्धा तुम्ही म्हणतात सर इकडचं मात्र पूर्ण लक्षात राहिलं त्या लॉजिक मुळे, इकडचंही त्या लॉजिक मुळे लक्षात राहिलं, आणि ह्या लॉजिकच्या बाहेरचं जे असतं ते इकडचं असतं. ह्याचं लॉजिक आणखी कशाला एक्स्ट्रा पाठ करत बसायचे, गरज नाही. नाहीतर ह्याला काय लागतं, मी जर असलं काही बी करू शकतोय, ही काही बी करू शकतोय, चाहे लोग मुझे, मग हे काय झालं नाही करायला. पण कसं असतंय, कमीत कमी लॉजिक वरती मॅक्सिमम डेटा तयार करायचा आहे. इकडचे 3, इकडचे 5, इकडचे 3 आणि इकडचे 5, 8 आणि हे झाले 4, 12 टोटल ब्रिजेस आहेत, किंवा त्याला मेथड्स म्हणा किंवा मीटर्स म्हणा. हे सगळे लगेच क्लिअरली लक्षात राहतील, याच्याबद्दल मला आता तुमच्यावरती काडी मात्र ही शंका नाही. या पद्धतीने काय, एव्हीएम घोटाळा, किती दाबी मोजा, पीएम आमचा. इकडचं लावायचंच नाही काही लॉजिक, म्हणजेच ती लॉजिक आहे, बरोबर आहे. आणि इकडचं लावायचं काय, हसता रहूंगा मैं बार बार, लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. डराए धमकाए एकदाच घ्यायचं, कारण ते डराए धमकाए ते तेवढा ते डायरेक्ट डिफ्लेक्शन तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि इकडचे एक्झाम्पल सांगितलं मी, अर्थ रेजिस्टन्स, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग, मोटर वाइंडिंग रेजिस्टन्स. इकडे सांगितलं इलेक्ट्रॉनिक ऍक्सेसरीज, आणि इकडचं इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ केबल असेल, ट्रान्सफॉर्मर असेल, मोटर असेल, जनरेटर, काही असू द्या, कुठल्याही इन्सुलेशनचा रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी असतं. आता मला वाटतंय परफेक्ट झालं असं, पुन्हा विसरता कामा नये. इकडं सगळ्यात जास्त वापरतात केल्विन डबल ब्रिज मेथड. या एवढ्यापैकी सगळ्यात जास्त वापरतात व्हीटस्टोन ब्रिज, त्यानंतर वापरतात ओहम मीटर, त्यानंतर सबस्टिट्यूशन. पण ते असू द्या, माहित असू द्या, कारण विचारलं उद्या कॅरे फॉस्टर आणि त्याचं नाव आलं स्लाइड वायर ब्रिज, तर ते सुद्धा माहित असलं पाहिजे. मी इथं नाव लिहून दिलंय, कॅरे फॉस्टर इज ऑल्सो नोन एज स्लाइड वायर ब्रिज सुद्धा म्हणतात. इकडे जास्त माहित पॉप्युलर असलेला मेगर असतो, आणि पुन्हा बाकी मेगा ओहम नावावरून सुद्धा लक्षात येतं बघा, खूप जास्त, म्हणून मेगा ओहम सुद्धा तिथं तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जात असतं. कधी कधी प्रश्न विचारतात, ऐका सांगतो, व्हीटस्टोन ब्रिज लो रेजिस्टन्स साठी का नाही वापरत? पटकन आपसुक तुमच्या हातातून किंवा तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की हा व्हीटस्टोन ब्रिज जो असतो ना, तो लीडचा रेजिस्टन्स अवॉइड करू शकत नाही. लीडचा रेजिस्टन्स अवॉइड करू शकत
नाही. म्हणून हा वीटस्टोन इकडे वापरायचा नाही. हे कन्सिडर करून चालतं. हे जर समजा तुम्ही वीटस्टोन तिकडे जर वापरला तर ती लीडचं रेजिस्टन्स त्याचं दामटीत राहतं. कशात? त्या व्हॅल्यू मध्ये. मग ते काय होतं, लो रेजिस्टन्स राहतच नाही, ते होतं मिडियम रेजिस्टन्स. म्हणून वीटस्टोन इकडे वापरायचा नाही. परीक्षेत प्रश्न आलेला येऊ शकतो. काय सांगतोय मी? Wheatstone bridge. Why the Wheatstone bridge is not used for the measurement of the low resistance? पटकन आपसुक उत्तर काय पाहिजे तुमचं? It cannot avoid the lead resistance. हा अवॉइड करू शकत नाही. कधी कधी विचारतात ते पुढे जाऊन नॉलेज चेक करण्यासाठी तुमचं. कोण? ते परीक्षावाले. अवघड पेपर करायचं म्हणलं काय लागतंय, ह्याच्यातच घुमवायचं फक्त. पोरांच्या डोक्यात एकदम धुंदला लागलं पाहिजे. बघा इकडं, Wheatstone ब्रिज हाय रेजिस्टन्स साठी का नाही वापरत? आपसुक उत्तर आलं पाहिजे. तो लिकेज रेजिस्टन्स जो असतो ना, लिकेज रेजिस्टन्स जो गार्ड वाला आहे तो अवॉइड करतो. तो तसा अवॉइड करू शकत नाही. द रिझन बिहाइंड दॅट इट हॅज ओनली टू टर्मिनल्स. किंवा हे जो असतो ना हा मीडियम रेजिस्टन्सचा, तोच मेजर करण्याची त्याची कॅपॅसिटी असते. इन दिस वे मला वाटतंय लो रेजिस्टन्स, मला वाटतंय आणि ते तुम्हाला बी वाटलं पाहिजे मीडियम रेजिस्टन्स आणि हाय रेजिस्टन्स. आता आपल्याला सगळ्यांना व्यवस्थित रित्या समजलं हे असेल आणि एन्जॉयही केला असेल तुम्ही कन्सेप्टला, आणि आयुष्यभर आता पुढे लक्षात सुद्धा राहणार आहे. एवढं लिहून घ्या, बाजूला सरकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मेजरमेंट ऑफ RLC रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स पाहत आहोत. त्याच्यातला आपला मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स सक्सेसफुली कंप्लीट झाला. त्याच्यामध्ये लो, मीडियम आणि हायचं आपण पूर्ण क्लासिफिकेशन बघितलंय विथ द टर्मिनल्स, त्याचे ऍप्लिकेशन्स असतील आणि सोबत त्याचे फंडे. इकडे फंडा लावायचा एव्हीएम किती दबी मोजा, PM आमचंच आहे. इकडचा बी एक फंडा लावायचा किंवा ते लॉजिक लावायचं, लक्षात ठेवायचं. इथं मधात लॉजिक नाही लावायचं. इकडचं लॉजिक आणि इकडचं लॉजिक उरलेलं असतं मीडियम वालं लॉजिक. ही पण एक लॉजिकच आहे. प्रत्येक वेळी लॉजिक लावावंच असं काही नाही. एखाद्या वेळेस नाही लॉजिक लावणं हे सुद्धा सगळ्यात मोठं लॉजिक असतं. हे लक्षात ठेवायचं आणि सगळे आपले ऑप्शन्स जे असतील त्याच्यानुसार टिक करत जायचं. हे आपलं झालं मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स सक्सेसफुली कंप्लीटेड. आता मी सांगतोय तुम्हाला मेजरमेंट ऑफ इंडक्टन्स. मित्रांनो, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय की आता नंबर ऑफ गोष्टी लक्षात ठेवत असताना काहीतरी तेडामेडा करावा लागणार आपल्याला ह्याच्यामध्ये. मी सांगतो ना, घी अगर सीधी उंगली से नहीं निकल रहा तो उंगली को टेढ़ा करो. आता कधी कधी काय होतं, उंगली को टेढ़ा भी किया तो भी घी नहीं निकलता. मी तर त्याच्या पुढे जाऊन सांगतो, बाटली को फोडो मगर घी निकालो. बाटली फोडायची पण त्याच्यातलं तूप काढायला विसरायचं नाही. मला वाटतंय नेक्स्ट आपण मेजरमेंटचा जे काही पॅरामीटर आहे तो लगेच लगे घेतला पाहिजे. हेडिंग टाकतोय मी मेजरमेंट ऑफ इंडक्टन्स. ऐका, आता काय करायचंय, इंडक्टन्स मेजर करायचा आहे. इंडक्टन्स हा रिप्रेझेंट केला जातो L या लेटरने, L कॅपिटल L या लेटरने. आता बघा ह्याच्यात काय होतं, जवळपास 6 वेगवेगळे ब्रिजेस आहेत. आता अगोदरचे किती झाले, तिकडचे 4, इकडचे किती होते, ते 4-5 होते ते सुद्धा, आणि इकडचे 5-6 होते. जवळपास काहीतरी 12 काहीतरी झाले होते ते. आता ते 12 या इंडक्टन्स भाऊचे पुन्हा वरून 5-6, या पुन्हा आणखी कॅपॅसिटन्सचे काय असतील, फ्रिक्वेन्सीचं काय असेल, पॉवर. अरे कशाचे बी ब्रिजेस असतील, ह्या ढिगाराभर ब्रिजेस. मी काय म्हणलं की नाव लक्षात ठेवणं खूप मोठा टास्क नाहीये, पण ते ह्याचंच नाव आहे हे लक्षात ठेवणं अवघड होतं. बरोबर आहे, हेच ह्याचं नाव आहे हे लक्षात ठेवणं बऱ्यापैकी अवघड होऊन जात असतं. अशा केसमध्ये पुन्हा एकदा लॉजिक घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी, आपल्या सर्वांसाठी. अतिशय महत्वाचं मेजरमेंट ऑफ इंडक्टन्स. ताण घ्यायचा नाही, फक्त लक्षात ठेवायचं आणि त्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं नैतिक जबाबदारी स्वीकारून सांगतो. इकडे लक्ष द्या. मेजरमेंट ऑफ इंडक्टन्स भानगड काय आहे इकडे बघा. सांगतो मी एक लॉजिक ह्याच्यातले कोणते कोणते ब्रिजेस आहेत ते. इंडक्टन्स युनिट हेनरी असणार आहे, ते मेजर करावं लागतं बाय युजिंग वेगवेगळे ब्रिजेस.
हे जरा जनरल त्याच्यातला फापट पसारा. आता परीक्षेत एक्झॅक्टली नाव नेमकं काय येतं ते विचारतात, ब्रिजचं नाव विचारतात, काय मेजर करतं तुम्हाला आलं पाहिजे, इंडक्टन्स. कधी कधी काय करतात ती म्हणतात की इंडक्टन्स मेजर करणार खालीलपैकी कोणतं ब्रिज आहे, त्यातले 4-5 ऑप्शन जे काय असतील ते 1-2 टाकतात रेजिस्टन्सचे, 1-2 टाकतात कॅपॅसिटरचे, एकच टाकतात इंडक्टन्सचं. मग अशा केसमध्ये आपल्याला ते आठवलं पाहिजे ना हेच ह्याच आहे म्हणून. हेच ह्याच आहे कसं आठवायचं बघा मी तुम्हाला सांगतो, ऐका. आता एकदम खतरा लॉजिक आहे मी इथं बनवलेलं. हे मी आत्ता नाही बनवलं, शिकवायला सुरू केलं. हे मी स्वतः अभ्यास ज्यावेळेस करत होतो इंजिनिअरिंग अकॅडमिक्स मध्ये त्यावेळेस बनवलेलं लॉजिक आहे. कारण ते सगळे इंजिनियर सारखेच असतात रे. 1 नाईट फुल फाईट सब्जेक्ट आउट. लय दिवस कोणीच अभ्यास करत नाही, मग कमी दिवसात जास्त आउटपुट काढायचे त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल ना आपल्याला, तेडामेडा. मग हे तेडामेडा काय कार्यक्रम केलता मी बघा सांगतो तुम्हाला. मी ह्याच्यातले वेगवेगळ्या ब्रिजेसचे नावं सांगले तुम्हाला, किंवा मेथड्स म्हणा, ब्रिजेस म्हणा, मीटर म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा. इकडे बघा काय सांगतोय मी, लॉजिक बघा. मला बी, मलाच बी, मला वाईन बी, वाईन वाईन मला माहिती ते द्राक्षाचा रस, हे बी, ए बी, ओ बी. ऐका मित्रांनो, तुम्हाला माहित असेल मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. तुम्ही ऐकलं असेल ते गाणं, बरोबर आहे. काही लोक इतके स्वार्थी असतात, ह्या लॉजिकून तुम्हाला कळलं. मला बी, मलाच बी, मला वाईन बी, इकडे बघ, मला वाईन बी, हे बी, ए बी, ओ बी, सगळं दुनिया मलाच पाहिजे, मी पुन्हा येईन. जे मी पुन्हा येईन म्हणले का, जेच गायब झाले ते पुन्हा काय आले नाहीत. आले पण ते दुसऱ्याच बाकडेवर जाऊन बसले. दॅट इज कॉल्ड ॲज मी पुन्हा येईन. मला बी, तुम्हाला ते सांगतो काय आहे ते, डोंट वरी, काळजी नाही करायची. मला बी बघा मी सांगतोय काय, मला बी, मलाच बी, मला वाईन बी, दारू बी मलाच पाहिजे, दुसऱ्या कुणाला नाही पाहिजे, असं ते लॉजिक सांगावलं. मला नाही पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. मला बी, मलाच बी, मला वाईन बी, हे बी, ए बी, ओ बी, सगळं मलाच पाहिजे. हे आहे आपलं मेजरमेंट ऑफ इंडक्टन्सचं लॉजिक. आता सांगतो याचे नाव काय आहेत ती, काळजी नाही करायची. बघ इकडं, मला बी म्हणजे मॅक्सवेल. ओके, मॅक्सवेल. यल म्हणजे इंडक्टन्स ब्रिज, इंडक्टन्स ब्रिज. बघ आता मला वाटतं कळलं असेल, मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज. इकडे बघ, मलाच बी म्हणजे काय, मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज. आता लक्ष राहील, मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज. ओके. तिसरा बघा, हे मला वाईन बी म्हणजे काय, मॅक्सवेल वेन्स ब्रिज. मॅक्सवेल वेन्स ब्रिज यांचे नाव आहेत बरं काय मित्रांनो. हे बी म्हणजे HAY, हेज ब्रिज असतं, एक ब्रिजच नाव आहे हेज ब्रिज. आणि ए आहे अँडरसन, अँडरसन्स ब्रिज. आणि पुढचं नाव आहे ओन्स ब्रिज, ओन्स ब्रिज. हे सगळे 6 प्रकारचे ब्रिजेस असतात आपलं इंडक्टन्स मेजर करण्यासाठी. आता कसं काय विसरते बघूयात आपण, शक्यच नाही. मी तुम्हाला सांगतोय ना, एक बार अपना टीचिंग देखो, भूल नाही भूल जाओगे. एकदा बघा ना, विसरायचं इंजेक्शन घ्यावं लागेल मित्रांनो, विसरायचं इंजेक्शन घ्यावं लागेल तरी विसरणार नाही. असतं का नाही माहित नाही, शोधा इंजेक्शन, घ्या इंजेक्शन आणि बघा विसरते का, विसरूच शकत नाही. मला बी, मलाच बी, मला वाईन बी, हे बी, ए बी, ओ बी,
कस काय शक्य आहे विसरणं? मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज, मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज, मॅक्सवेल वेन्स ब्रिज, हे ब्रिज, अँडरसन ब्रिज अँड ओन्स ब्रिज रेस्पेक्टिव्हली इतके ब्रिजेस असतात टू मेजर द इंडक्टन्स. इतके ब्रिजेस असतात टू मेजर द इंडक्टन्स. या पद्धतीने आपल्याला हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जात असतं. सर क्वेश्चन कसा येतो? क्वेश्चन सरळच येतो. त्या अगोदरच्या मी ब्रिजेसचे ऑप्शन टाकून देतात काही, ते नंतर बी आपल्याला जी कॅपॅसिटन्स शिकायचे ते बी टाकून देतात, मिक्सअप करतात, फक्त ऑप्शन वेगळे वेगळे असतात. पाठ तर सगळंच आहे, पाठ तर सगळंच आहे, पण परीक्षेत मी तुम्हाला सांगितलं ना, स्वतःच नावच चार दोनदा तरी कन्फ्युज होत आहे की ह्याच आहे का आपलं नाव म्हणून. का? ते असतं एक एक्झामचं प्रेशर, ते असतं एक भविष्याचं टेन्शन, ते असतंय की आता जर नाही झालं तर पुढं कसं होईल ह्याचं टेन्शन. या प्रेशर मध्ये स्वतःचं नाव दोन तीनदा विसरण्याचे चान्सेस असतात एक्झाम मध्ये गेल्यावर. इथे ह्यांचे नाव लक्षात राहतात, फक्त हे ह्याच आहे का ते त्याच आहे, मग होतं कन्फ्युजन. अशा केसमध्ये उत्तर चुकतं, मग आपल्याला पुढचा फॉर्म कधी येईल याची वाट बघत बसावी लागते. मी तर काय म्हणतोय की फॉर्म पुढचा कधी येईल ह्याच्यापेक्षा जो फॉर्म आहे, जो तुम्ही भरलेला आहे ह्याच्यातच झालं पाहिजे, याच्यासाठी थोडे अधिकचे कष्ट करा ना. आणि नुसते ढोर मेहनत नाही मला पाहिजे. कष्ट म्हणजे नुसती मेहनत, स्ट्रगल, हार्डवर्क, घाम व्यवस्था काय गरज नाही, काय गरज नाही. का? त्याला काय लागते रे? त्याला लागतंय काय? त्याला लागतात हे असला कार्यक्रम. हे जर असला कार्यक्रम असेल ना, पुन्हा विसरू शकत नाही. त्याच्यासाठी घ्यावं लागतात गोळ्या, औषधं, इंजेक्शन, दवाखाना, दवापाणी, तरीही विसरणार नाही. हा माझा तुम्हाला असलेला शब्द. परीक्षेत आणखी एक ह्याच्यात प्रकार विचारला जातो की मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज हा किती रेंजच्या क्वालिटी फॅक्टर, क्यू व्हॅल्यू, ही जी क्यू असतो ना क्वालिटी फॅक्टर, तो क्यू ची व्हॅल्यू किती रेंज पर्यंत असते तेव्हा मेजर केला जातो. तो असतो लेस दॅन 10. ह्याला काय म्हणताय? लेस दॅन 10 असं या ठिकाणी मी लिहून देत आहे. नेक्स्ट बघा, मलाच बी मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज ह्याची व्हॅल्यू इकडं 0 किंवा त्याला तुम्ही 1 म्हणू शकता, 0 पेक्षा 1 म्हणा. 1 क्यू आहे, त्याच्यानंतर लेस दॅन 10 आहे. याचा अर्थ क्यू ची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आणि 10 पेक्षा कमी जर असेल तर मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज असतो. मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज असतो. त्यानंतर मित्रांनो, हे ब्रिज बघा, हे ब्रिज साठी रेंज दिलेला आहे क्यू ग्रेटर दॅन 10. क्यू ग्रेटर दॅन 10, क्यू ची व्हॅल्यू 10 पेक्षा जास्त पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे या पद्धतीने. नेक्स्ट आता आपला आहे अँडरसन ब्रिज. कोणता आहे? अँडरसन ब्रिज. त्याच्यानंतर आपला आहे ओन्स ब्रिज. त्याच्यानंतर आपला आहे मॅक्सवेल वेन्स ब्रिज, किंवा या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहू शकता. तर नेक्स्ट अँडरसन ब्रिज साठी सुद्धा क्यू ची जी व्हॅल्यू असते ती असते लेस दॅन 10. काय सांगतो मी तुम्हाला? लेस दॅन 10. मग आता परीक्षेत कधी प्रश्न येतो हाय क्वालिटी, हाय जी क्यू असतो ना, हाय क्यू साठी कोणता वापरायचा? तर हाय क्यू साठी तुमचं उत्तर असलं पाहिजे हे ब्रिज. सर काय काय लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवू नको. हाय हे, हाय हे, हाय हे, हाय हुक, हाय हुक, हाय हाय हाय. हा बघा, हाय जो आहे ना हा क्यू ग्रेटर दॅन 10 आहे, त्यावेळेस हाय हाय आहे ना तो क्यू, म्हणून त्याचं नाव बी हाय आहे. ऍक्च्युअल मी हे ब्रिज म्हणतात त्या लोक. मी याची वाय लहानपणी इंग्लिश जेव्हा येत नव्हती त्याला जर कमी कमी इंग्लिश येताना जर विचारलं ते हायच म्हणून त्याला हाय म्हणून, ते हायच म्हणून त्याला, वेगळं काही म्हणणारच नाही. जसं तुम्ही लहानपणी नेचरला काय म्हटले होते रे? नेचर एकदम इंग्लिश थोडी थोडी येईल आपल्याला, उलशी कशी येऊ लागली इंग्लिश. त्यावेळेस तुम्ही नेचरला काय म्हणायचे? NATURE. मॅक्सिमम मी म्हणतोय सगळेच म्हणतो. बरं जाऊ दे, एखादं लय टॅलेंटेड असेल 99% सोडून, म्हणजे हे धरलं 1% हुशार, 99% लोकांनी त्याला नाटुरे वाचलं असेल. नाटुरे. नेचर म्हणजे NATURE ना. ज्यावेळेस इंग्लिश जास्त येत नव्हती त्यावेळेस ते नाटुरे वाटतं. इंग्लिश यायला की त्याला बळच पाठ करावं लागतं आपल्याला. ते नेचर कसं झालं बघा ना, ते NATURE नेचर आहे का काय इंग्लिशचं त्या स्पेलिंग काय? जाऊ दे आता, अंधश्रद्धा आहे, सगळे अंधश्रद्धा आहे.
याचं मोहमाया आहे. चला पुढे जाऊयात आपण. अँडरसन ब्रिज क्यू लेस दॅन 10 पाहिजे, क्यू ची व्हॅल्यू लेस दॅन 10 पाहिजे, त्यावेळेस तुमचा अँडरसन ब्रिज आणि मॅक्सवेल इंडक्टन्स ब्रिज येत असतो. दोघांपैकी एखादाच ऑप्शन परीक्षेत तुम्हाला दिसल. मग कस काय लक्षात ठेवायचं ह्याला? जनरली तुम्ही म्हणू शकता लो सुद्धा, लो क्यू, क्यू ची व्हॅल्यू लो. इथं सुद्धा ह्याला लो क्यू सुद्धा म्हणतात आणि ह्याला हाय क्यू म्हणतात, हाय क्यू म्हणतात, आणि ह्याला जो आहे तो मीडियम क्यू म्हणतात, मीडियम क्यू म्हणतात. मित्रांनो, इतकं जे डबल 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 जे चालू नाही, परीक्षेत प्रश्न असा येऊ शकतो ना, मॅक्सिमम क्यू ची व्हॅल्यू जर असेल, क्यू जर मॅक्सिमम असेल तर कोणता ब्रिज वापरायचं? तुझं उत्तर लगे मलाच बी पाहिजे, मलाच बी, म्हणजे मॅक्सवेल इंडक्टन्स कॅपॅसिटन्स ब्रिज तुझं उत्तर असलं पाहिजे, बिकॉज दिस इज द मीडियम रेंज. कशा उंचीवर लक्षात ठेवायचं? अरे हे 10 पेक्षा लहान आहे म्हणजे कमी, हा 1 to 10 आहे म्हणजे थोडक्यात तो कुठंतरी जर पाहिला तर तो मीडियम आहे. हा 1 पेक्षा, आता हा जो आहे तो 10 पेक्षा जास्त आहे म्हणजे तो थोडक्यात मोठा आहे किंवा त्याला हाय असं म्हणू शकतात. या पद्धतीनं तुमचा इंडक्टन्स ब्रिज सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट झाला. काय काय प्रश्न येऊ शकतात? क्यू च्या व्हॅल्यू येऊ शकतो. दुसरा प्रश्न येऊ शकतो, कोणते कोणते नेमके ब्रिजेस असतात? ह्याला तर काहीच नाही लक्षात ठेवायचं गे, लक्षात एकच वाक्य ठेवायचंय ना, मला बी, मलाच बी, मला हे बी, ए बी, ओ बी, मला वाईन बी, सगळं सगळं मलाच पाहिजे. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. या 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 आमच्या क्लासमध्ये येऊन बसा. या पद्धतीने आपल्याला पुढे जायचंय. नेक्स्ट आहे आपला राहिलेला ह्यांच्यातला महेश. ब्रह्मा कम्प्लीटेड, विष्णू कम्प्लीटेड, ब्रह्मा विष्णू, आणि तिसरा राहिला आपला महेश. त्याचं नाव असतं कॅपॅसिटन्स, त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटन्स. हेडिंग टाकत असताना मेजरमेंट ऑफ कॅपॅसिटन्स टाकण्याला मेजरमेंट ऑफ कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटन्स किंवा कॅपॅसिटरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. याच्यासाठी सुद्धा काहीतरी असेल ना मित्रांनो, काहीतरी असेल. तर त्याच्यात एक प्रकार आहे, त्याला म्हणायचंय बघा, हे आता इथं बी आता प्रत्येक वेळी लॉजिक लावले, जेव्हा लॉजिक नाही लावला त्यावेळेस तर घे कॅपॅसिटन्स, तसंही कमी आहे तर लक्षात ठेवायला सोपं जातं. काय काय आहेत कॅपॅसिटन्सचे बघायला? एक आहे डी स्वॅटी, डी स्वॅटी ब्रिज, डी स्वॅटी ब्रिज एक. दुसरा असतो स्केरिंग ब्रिज म्हणा, शेअरिंग ब्रिज म्हणा, काही तुम्ही म्हणू शकता. तर तुमच्या नादी कोण लागणार आहे? त्याला डी स्वॅटी ब्रिज बी म्हणू शकता, शेअरिंग ब्रिज सुद्धा म्हणू शकता. आणि तिसरा एक प्रकार सांगतो तुम्हाला ह्याच्यातला, वेन्स ब्रिज, वेन्स, वेन्स ब्रिज. ओके, ऐका. शेअरिंग ब्रिज मध्ये पुन्हा 2 टाइप्स पडतात हा बघा. एक असतो लॉसलेस कॅपॅसिटर वाला एक ब्रिज असतो. काय असतो? लॉसलेस कॅपॅसिटरचा. डी स्वॅटीचाच प्रकार आहे तो सुद्धा, लॉसलेस, लॉसलेस कॅपॅसिटन्स. ओके. आणि दुसरा असतो मित्रांनो, त्याला तुम्ही म्हणू शकता विथ डायइलेक्ट्रिक लॉस वाला कॅपॅसिटन्स, विथ डायइलेक्ट्रिक लॉस, इलेक्ट्रिक लॉस वाला कॅपॅसिटन्स. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला मी खूपदा सांगत असतो, या पूर्वीही कित्येकदा सांगितलेलं आहे, या नंतरही तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत जे आपण ऐकलं, आतापर्यंत जे आपण पाहिलं, आतापर्यंत जे आपण अनुभवलं, दिस ऑल थिंग्स आर द प्रॅक्टिकल थिंग्स. त्या सगळ्या काय आहेत? प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आयडियल थिंग्स आर दोज थिंग्स which we do not realize practically, they are called as ideal things. मला सांग की लॉसलेस कॅपॅसिटर तुला आयडियल वाटत नाही काही? कंडिशन जरा आयडियल आहे. अरे लॉसलेस अशी काही गोष्ट नाहीच नाही. ह्या जगात काय आहे का? शून्य लॉस, लगे लॉसच नाही काही, नुसतं प्रॉफिट आहे. असं शक्य नाही, असं शक्य नाही. काहीतरी तो तिथं प्रॅक्टिकली बघितलं तर उलसात का व्हायला पण लॉस येईल. म्हणून दिस कंडिशन कॅनॉट अचिव्ह, असं म्हणू शकतो आपण.
ती कदापिही शक्य नाही, पण ते आहे कंडिशन, तर सांगणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने मी तुम्हाला डी शॉर्टी ब्रिज मध्ये लॉसलेस कॅपॅसिटर वाली एक कंडिशन सांगतोय. कधी प्रश्न येऊ शकतो, विथ डायलेक्ट्रिक लॉस वाला कॅपॅसिटन्स असेल तर त्यासाठी कोणतं ब्रिज? उत्तर डोळे झाकून तुमचं असलं पाहिजे डी शॉर्टी ब्रिज. त्याचं उत्तर काय असलं पाहिजे? डी शॉर्टी ब्रिज असलं पाहिजे. कॅपॅसिटन्स डी शॉर्टी ब्रिज असतं. नेक्स्ट शेअरिंग ब्रिज बघा. शेअरिंग ब्रिज सुद्धा कॅपॅसिटन्सला मेजर करण्यासाठी वापरलं जात असतं. त्यानंतर तिसरं आहे वेन्स ब्रिज. तिसरं आहे वेन्स ब्रिज. हे सुद्धा कॅपॅसिटन्स मेजर करण्यासाठी वापरलं जात असतं. ह्याला वेन ब्रिज सुद्धा म्हणू शकता. तर मित्रांनो, आता वेन ब्रिज फक्त काय मग एवढंच काम करतं का? कॅपॅसिटन्स मेजर करतं का? नाही, हे फ्रिक्वेन्सी सुद्धा मेजर करू शकतं. कोण? हे वेन ब्रिज फ्रिक्वेन्सी सुद्धा मेजर करत असतं. तुम्ही एवढ्याच्या फक्त खाली लिहू शकता फॉर फ्रिक्वेन्सी मेजरमेंट ऑल्सो. फ्रिक्वेन्सी मेजरमेंट ऑल्सो. या पद्धतीनं तुम्ही वेन ब्रिजला यूज करू शकता. तर इन दिस वे एकंदरीत आपण आजचं जे काही लेक्चर मध्ये पाहिलं ते खूप महत्वाचं लेक्चर. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ना यापूर्वीही तुम्ही पाहिलंच असेल कसे क्वेश्चन्स येतात. नसल पाहिलं तर यापुढे तुम्हाला नक्कीच या टेबल मधून आतापर्यंत मी सांगितलेल्या लॉजिक्स वरून तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह होतील अशी अपेक्षा करूयात. आणि आजचं जे लेक्चर आहे ते संपलं जाहीर करतो. तत्पूर्वी मला आराम, आणि मला आराम म्हणजे थोडक्यात मला आनंद, मला आत्मिक समाधान कधी लाभतं? एकदा रॅपिड फायर राऊंड घेतल्यावर लागत असतं. एकदा रॅपिड फायर राऊंड माझा होणारच आहे. तुम्हाला ते लक्ष द्यायचंय. तुम्हाला पण तितक्या फास्ट आठवते का? प्रयत्न करा. चला सुरुवात करतोय आजच्या लेक्चरच्या पहिल्या पॉइंट पासून. आजचं लेक्चर होतं मेजरमेंट ऑफ RLC, रेजिस्टन्स, इंडक्टन्स अँड कॅपॅसिटन्स रेजिस्टन्स डिवायडेड इनटू 3 पार्ट. पहिला लो, दुसरा मीडियम, तिसरा हाय. लो असतो 1 ओहमच्या खाली, मीडियम असतो 1 ते 100 किलो ओहमच्या मध्ये, आणि जो हाय रेजिस्टन्स असतो तो 100 किलो ओहम पासून पुढे जितका येईल तितका असू द्या, त्याला हाय रेजिस्टन्स म्हणा. पहिल्यात मुद्दा लक्षात घ्या की तिकडे 4 टर्मिनल, दुसऱ्यात 2च टर्मिनल, तिसरा कोण? हाय रेजिस्टन्स तिसरा. त्याच्यात असतात 3 टर्मिनल. 2 टर्मिनल कशासाठी असतात? तर ते कनेक्शन साठी. कुठले? ते लीडचा, ते जे 3-4 जे दिलेले होते ना रेजिस्टन्स त्या सिम्बॉलच्या एकदम जवळ, ते होते लीडचा रेजिस्टन्स अवॉइड करण्यासाठी. हे होते 2 तिथले. आणि त्यानंतर मेग त्याच्यामध्ये आपण पाहिलं, तिसऱ्यात पाहिलं की आपण एक टर्मिनल एक्स्ट्रा होतं, दॅट इज नाव, त्याला म्हटलं जातं गार्ड टर्मिनल. ते कशासाठी वापरतात? लिकेज करंटला थोडक्यात ही करण्यासाठी, त्या ठिकाणी अवॉइड करण्यासाठी वापरला जात असतो. सगळ्यात महत्वाचं त्याच्यात एक्झाम्पल कोणते होते? सगळे अर्थवाला रेजिस्टन्स, आपला ट्रान्सफॉर्मर आहे किंवा मोटर आहे, जनरेटर आहे, ह्यांचे जे मधली जी वाइंडिंग असते ती वाइंडिंग कॉपरची. त्या कॉपर वाइंडिंगचा रेजिस्टन्स किती असतं? एकदम चिल्लूभर इतकुशा रेजिस्टन्सला मेजर करायचं तर ते लो रेजिस्टन्स असतो. त्याच्यात एक काय सांगितलं तुम्हाला मेथड्स कुठल्या होत्या? एव्हीएम किती दाबी मोजा, पीएम आमचाच. इकडे काहीच नव्हतं, हे पण एक लॉजिकच आहे. आणि इकडे काय होतं? हसता रहूंगा. कधीपर्यंत हसता रहूंगा? मैं बार बार लोग चाहे मुझे मनाए डराए धमकाए. काय फरक पडतं का? नाही. किती बी त्यांनी येऊन विनंती करू द्या की सर तुम्ही हसत जाऊ नका, किती बी त्यांनी येऊन धमक्या देऊ द्या, हसत जाऊ नका, किती बी येऊन त्यांनी एकदम मला डर दाखवू द्या, तरी बी मैं हसता रहूंगा. ही आहे आपली ट्रिक हाय रेजिस्टन्स मध्ये. पुढे आलो इंडक्टर मध्ये. इंडक्टर तर किती जबरदस्त आहे. मी पुन्हा येईन कन्सेप्ट लक्षात ठेवा, लक्षात राहते. म्हणजे ते मी मलाच बी, मला वाईन बी, हे बी, हे बी, ओ बी, सगळं मलाच पाहिजे, मला दुसऱ्या कोणालाच नाही द्यायचं. म्हणजे इंडक्टन्स. अँड दॅट इज कॉल्ड एज अ इंडक्टन्स मेजर करण्याचे वेगवेगळे असलेले ब्रिजेस. तुमच्या समोरच कॅपॅसिटन्स वाला ब्रिज, त्याच्यात काय आहे? डी शॉर्टी ब्रिज, त्याला शेअरिंग ब्रिज म्हणा. आणि वेन्स ब्रिज कॅपॅसिटन्स मेजर करतो, सोबत फ्रिक्वेन्सी सुद्धा मेजर करत असतो. इन दिस वे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, लिहून घ्या. बघा मित्रांनो, अजून एक ह्याच्यात पॉइंट, शेअरिंग ब्रिज हा कॅपॅसिटन्स तर मेजर करतोच, पण सोबत आणखी काही त्याचे ऍडिशनल कामं, डेसिपेशन फॅक्टर सुद्धा मेजर करतो, आणि डायइलेक्ट्रिक लॉस जो असतो तो सुद्धा मेजर करायचं काम करत असतं शेअरिंग ब्रिज. वेन ब्रिज काय करतं? फ्रिक्वेन्सी मेजर करतं, आणि सोबत कॅपॅसिटन्स सुद्धा मेजर करत असतं. हे सगळे त्याचे झाले ऍडिशनल कामं. हे सगळे झाले त्याचे ऍडिशनल कामं. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ऍडिशनल कामं
आता महत्वाची हेडिंग होते आपले रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स, ते टाकले. सोबत सोबत आपण डायइलेक्ट्रिक लॉसचा एक पॉइंट जो महत्वाचा होता, जो शेअरिंग ब्रिजेस मेजर करतो. डेसिपेशन फॅक्टर कोण मेजर करतं, तर ते सुद्धा शेअरिंग ब्रिजेस मेजर करतं. सोबत सोबत फ्रिक्वेन्सी कोण मेजर करतं, तर ते वेन ब्रिज करत असतं. हे सगळेच पॉइंट तुम्हाला ह्याच्यामध्ये मी ऍडिशनल त्याच्या रिलेटेड सांगितलेले आहेत. इन दिस वे टुडेज लेक्चर सक्सेसफुली कंप्लीटेड. काय काय झालंय आज फक्त एकदा सांगा मला पटपट. रेजिस्टन्स झाला, इंडक्टन्स झाला, कॅपॅसिटन्स झाला, त्यांचं क्लासिफिकेशनही घेतलं आपण. काय काय महत्वाचे मुद्दे सगळ्याच गोष्टी सांगून दिल्या. सोबत सोबत त्यांचे ऍडिशनल काही जे ते ब्रिजेस आहेत, ते ब्रिजेस आणखी दुसरं काय काम करतात तेही याच ठिकाणी कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला सांगतो मित्रांनो, आजचं जे लेक्चर होतं खूप जास्त महत्वाचं होतं. परीक्षेत तुम्हाला हमखास प्रश्न दिसणार. आजचं एवढं लेक्चर जे आहे ना, इतकं जास्त महत्वाचं आहे ना, खूप जास्त परीक्षेत प्रश्न याच्यातून येत असतात. इन दिस वे टुडेज लेक्चर आता खरंच सक्सेसफुली कंप्लीटेड. खूप खूप धन्यवाद. मैं हंसता रहूंगा. खूप खूप धन्यवाद.